उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या की अधूनमधून मुलांचं चालू असतं की आई मला भूक लागली, काहीतरी चटपटीत असं खायला दे. अशा वेळी आपल्याला पण सुचत नसतं की त्यांना काय खायला द्यावं. तर त्यावेळी तुम्ही जर असा हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा एकदा बनवून 2 महिने स्टोअर करून ठेवला तर तुम्ही तुमच्या मुलांना हवा तेव्हा हा चिवडा खायला देऊ शकता. अतिशय सुंदर असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवून तयार होतो. बनवायला फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. खूप जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही हा 2 महिने टिकणारा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवून तयार करू शकता. यामध्ये आपण कुठलाही फ्लेवर किंवा कलर वगैरे वापरलेला नाही आहे. नॅचरल रंग आलेला आहे. तुम्ही पुढे पाहणारच आहात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि 2 ओंजळ भरून इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तितकीच इथे आपल्याला पुदिना सुद्धा घ्यायची आहेत. साधारण मुठभर कढीपत्त्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत. संपूर्ण साहित्य स्वच्छ धुवून चाळणीवरती कोरडं करून घ्यायचे. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि चिवड्यासाठी लागणारा पाणीपुरी इन्स्टंट मसाला तयार करून घेऊया. तर एका वाटीमध्ये इथे मी अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला साधं मीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे. आणि पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवतोय त्यासाठी थोडासा त्याला टँगीनेस येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा घालायचं आहे. इथे मला मीठ थोडंसं कमी वाटलं होतं तर पाव चमचा मीठ आणखीन यामध्ये मी ॲड करून घेतलं. आता हे संपूर्ण साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊया. तर इथे आपला इन्स्टंट पाणीपुरीचा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला अगोदरच तयार करून घ्यायचा म्हणजे नंतर सोपं जातं. तर इथे आपला पाणीपुरीचा मसाला बनवून तयार झाला. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये वाटीभर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मस्त असे खमंग साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. त्यावरती थोडासा फेस आल्यासारखा दिसतो. माझ्याकडे शेंगदाण्याचंच तेल होतं त्यासाठी इथे मी हेच वापरलं. तुम्ही तुमच्या घरातलं जे अवेलेबल असेल ते तेल इथे वापरू शकता. शेंगदाणे मस्त असे 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवरती खमंग साल तडकेपर्यंत इथे मी तळून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. छान मस्त शेंगदाणे तळले गेले की चिवडा खायला सुद्धा खूप सुंदर लागतो. इथे मी तेलातून शेंगदाणे बाहेर काढून घेतले. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मोठ्या आचेवरच ही कोथिंबीर आपल्याला तळून घ्यायची आहे कारण कोथिंबीरमध्ये ओलसरपणा असतो. कोथिंबीर तळायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यासाठी तेल हे जास्त गरम असलं की कोथिंबीर सुद्धा छान अशी कुरकुरीत तळून तयार होते. एक 5 ते 6 मिनिटे इथे आपल्याला लागतात आणि 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीरवरचे पूर्णपणे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि कोथिंबीर अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे. तुम्ही जेव्हा कोथिंबीर झाऱ्यामध्ये घेता तेव्हा तुम्हाला जाणवेल की कोथिंबीर किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आता ही कोथिंबीर सुद्धा आपण तेलातून बाहेर काढून घेऊया. दिसताच तुम्हाला दिसतंय की कोथिंबीर किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे. कुरकुरीत झाल्याशिवाय काढू नका, नाहीतर चिवडा हा नरम पडू शकतो. कोथिंबीर काढून घेतली आणि त्याच तेलामध्ये आपण घेतलेला पुदिना सुद्धा घातलेला आहे. पुदिना सुद्धा मोठ्या आचेवरच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. पुदिन्याची पानं तळत असतानाच यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत म्हणजे पुदिन्यासोबत ही पानं सुद्धा छान अशी कुरकुरीत तळली जातात. आता हा पुदिना आणि कढीपत्ता दोन्ही सुद्धा आपण छान असं तळून घेणार आहोत. कुठलाही पदार्थ आपण चिवड्यामध्ये घालत असताना तो छान कुरकुरीतच असायला हवा, नाहीतर चिवडा एकतर नरम पडू शकतो नाहीतर लवकर खराब सुद्धा. त्यासाठीच घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला इथे छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पुदिना आणि कढीपत्ता जो आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे. हा सुद्धा आता आपण तेलातून बाहेर काढून घेऊया. आता सेम तेलामध्ये इथे आपल्याला घेतलेली हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची सुद्धा इथे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत पूर्ण यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला आता थोडासा धूर जास्त झालेला दिसतोय कारण शेंगदाण्याच्या तेलाला थोडीशी जरी जास्त हीट लागली का लगेचच त्याचा धूर व्हायला लागतो. त्यासाठी इथे मी गॅस कमी केला आणि कमी गॅसवरती ही मिरची छान अशी कुरकुरीत होईपर्यंत यातला मॉइश्चर जाईपर्यंत तळून घेतलेला आहे. मिरची सुद्धा आता आपण काढून घेऊया. तळून घेतलेलं संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता संपूर्ण साहित्य किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे. अशा पद्धतीने कुरकुरीत झालं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं. पण त्याआधी यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा पाणीपुरीचा मसाला बनवत असताना त्यात सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कोथिंबीर पुदिन्याच्या मसाल्याला सुद्धा छान अशी चव येते. तर इथे पहा इथे मी कोथिंबीर पुदिना मिक्सरला वाटून घेतलेला आहे म्हणजे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि कढीपत्ता
तुम्ही पाहू शकता हे किती छान असं सरसरीत झालेलं आहे, पेस्ट झाल्यासारखी याची बनवून तयार होते, कारण हे आपण तेलामध्ये तळून घेतलं होतं. तर आता इथे आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत. मुरमुरे पाहू शकता, उन्हाळा आहे त्यासाठी मुरमुरे अतिशय कुरकुरीत आहेत. तुम्ही जर इतर वेळी बनवत असाल, तुमचे मुरमुरे जर थोडे मऊ पडल्यासारखे असतील तर त्याला थोडंसं कमी गॅसवरती भाजून घेऊ शकता. ते इथे मला गरज नाही वाटत, त्यासाठी इथे मी भाजून घेतलेले नाही आहेत. आणि यावरती आपल्याला सुरुवातीला बनवून घेतलेला पाणीपुरीचा संपूर्ण मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर बनवून घेतलेली कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालायची आहे. संपूर्ण पेस्ट छान अशी पुसून घालायची आहे. ह्या एवढ्या चिवड्याला हा परफेक्ट असा मसाला इथे आपला बनवून तयार होतो. अजिबात थोडा सुद्धा जास्त होत नाही किंवा कमी सुद्धा पडत नाही. संपूर्ण मसाला छान असा पुसून मी यामध्ये घालत आहे. तर इथे पहा, इथे मी या मिक्सरच्या भांड्यामधला संपूर्ण मसाला यात घातलेला आहे. आता हा मसाला आपल्याला ह्या मुरमुऱ्यांना छान असं हाताने रफ करून चोळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या मुरमुऱ्याला अतिशय सुंदर असा हा मसाला चिटकून राहतो. इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीने हाताले छान असं रफ करून याला चोळून चोळून हा मसाला सगळ्या मुरमुऱ्यांना आपल्याला लावून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कुठलाही कलर वगैरे वापरलेला नाहीये, तरी सुद्धा अगदी सुंदर असा नॅचरल हिरवा रंग या चिवड्याला येतो. आता यामध्ये लगेचच आपण तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घालून घेऊया, म्हणजे शेंगदाण्याला सुद्धा हा मसाला चिटकून बसतो आणि शेंगदाणे सुद्धा खमंग असे लागतात. तर अशाच पद्धतीने हा चिवडा आपण छान असा रफ करून चोळून घेऊया. आणि चोळून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता काय सुंदर असा ह्या चिवड्याला रंग आलेला आहे. यामध्ये कुठलाही कलर न वापरता असा हा नॅचरल रंग ह्या चिवड्याला येतो. तुम्ही माझ्या हाताला सुद्धा पाहू शकता, यामध्ये जर आपण कलर वापरला असता तर तो कलर आपल्या हाताला सुद्धा लागलेला असता, पण असं नाहीये. तुम्ही माझे हात पाहू शकता, या हाताला फक्त मसाला लागलेला आहे, कलर अजिबात नाही. आता सगळ्या शेवटी यामध्ये आपण भुजिया शेव सुद्धा घालून घेऊया. तुम्हाला जर भुजिया शेव वापरायची नसेल तर साधी शेव वापरू शकता, किंवा नसेल वापरायची तर नाही वापरला तरी देखील चालेल. असाच सुद्धा खायला हा चिवडा खूप सुंदर लागतो, कारण मुळातच हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा आहे, त्यासाठी तो तसाच खायला खूप सुंदर लागतो. पण भुजिया शेवमुळे ह्याची चव आणखीनच दुप्पट होते, त्यासाठी यामध्ये मी भुजिया शेव घातलेली आहे. पाहू शकता मस्त असा चटपटीत हिरवागार पाणीपुरी फ्लेवरचा इथे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे. असा हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तुम्ही एकदा बनवून 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता. आणि तुमचे मुलं सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मधल्या भुकेसाठी काही चटपटीत खायला मागत असतील तर असा चिवडा तुम्ही त्यांना नक्की करून द्या. एकतर हेल्दी सुद्धा आहे, शरीराला थंडावा सुद्धा देतो आणि पचायला हलका फुलका आहे आणि चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा आहे, त्यासाठी मुलं काय लहान मोठे सगळेच आवडीने खातील. इतका सुंदर असा हा चिवडा बनवून तयार होतो. तर आपल्या चॅनलवरती अशाच उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील. किंवा तुम्हाला सुद्धा कुठली नवीन रेसिपी पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्यासोबत मी ते शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.